नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. उद्या हिंद केसरीचं मैदान, त्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर पळताना दिसणार आहे. खूप लोकांच्या एक मागण्या होत्या की जरा थोडंसं काहीतरी सांगा, बकासूर कोणासोबत पळणार आहे. थोडीशी आपण त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. नावे जी आहेत ती समोर येत आहेत बकासूरच्या पहिऱ्याची, कारण की बकासूरला खूप दिवस झालं हिंद केसरीच्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो सापडत नाही आहे. का सापडत नाही हे माहीत नाही, परंतु तो महत्त्वाचा आहे. तो फॉर्ममध्ये येणं खूप गरजेचं आहे. हिंद केसरीच्या मैदानामध्ये तो उगीच या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला 12 वेळा हिंद केसरी झालेला नंदी नाही आहे. उगीच त्याचं नाव संबंध महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशामध्ये घेतलं जातं आहे. असा देव आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर कोणासोबत उद्या पळताना दिसेल अंदाज मला वाटतोय. का सगळीकडे आता चर्चा सगळीकडे चालू आहे आता, म्हणून त्याचा आधार जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या देवासोबत नाव जोडलं जातं आहे. बकासूरचं अजून एक पैरा आहे, हा फिक्स नाही आहे, एक अंदाज सांगितलं जाते. फक्त जिकडं खबरा ज्या म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिथं चर्चा चालू आहे बकासूरच्या पैऱ्याची, की देवा दादा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की हा देवा दादा जो आहे तो काय मोठी खरेदी आहे. अमित शेठ भाडरी यांची विक्री आहे आणि दादा सरकार यांची खरेदी आहे आणि सगळ्यात टॉपचा पैरा असू शकतो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला तो बकासूर आणि देवादादा. एक अंदाजित पैरा आहे मित्रांनो. अजून एक पैरा आहे, त्याचंसुद्धा नाव येतं आहे समोर, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. मी दुसरं जे नाव येतं आहे ते घोटच्या सर्जाचं. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की घोटचा सर्जा आणि बकासूर ही काय जोड आहे, कशा पद्धतीची जोड आहे, कशा पद्धतीने या दोघांचा पळ आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि बघूया बकासूर आणि घोटचा सर्जा ही जर गाडी पाळली तर काय वाटते, काय धुमाकूळ घालतील ही जोडी. सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून ओळखली जाणारी जोडी आहे. बघूया, कारण की तुम्हाला माहितीच आहे उद्या जुना बैलपोळा हिंद केसरीचं मैदान आहे माळशिरस या ठिकाणी, आणि ते मैदान जे आहे ते उद्या सकाळी लवकर चालू होईल. त्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहे ते 2च्या पुढे किंवा 3च्या पुढे किंवा बघूया तसे अपडेट तुमच्यापर्यंत आले तर, कुणापर्यंत आले तर कमेंट्समध्ये सांगा की उद्याचे अपडेट कसे आहे काय आहे. परंतु उद्या आपला लाडका, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका रुस्तम द्वादशम हिंद केसरी बकासूर सज्ज आहे. देवा दादा किंवा घोटच्या सर्जासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो. फायरफा कन्फर्म म्हणू नका, कारण की चर्चा चालू आहे तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की फिक्स. काही लोकांना वाटलं की पैरा फिक्सच आहे का काय, त्याच्यामुळे सांगतोय की पैरा हा फिक्स नाही आहे. एक अंदाज मी तुम्हाला सांगतोय, अंदाज असतो. परंतु बघूया, बकासूरला खूप दिवस झालं, खूप महिनं झालं, मला वाटतं 1 वर्ष झालं असेल की बकासूर, आता मागच्या वर्षीचं तुम्ही बघितलं चिक्या आणि बकासूर या जोडीनं त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मान जो आहे तो पटकावलेला होता करोंडेकरांचा, अजित शेट यांचा हिंद केसरी चिक्या. परंतु खूप दिवस झालं गुलालासाठी संघर्ष जो आहे तो होतोय बकासूरचा, आणि हा संघर्ष लवकरात लवकर संपूर्ण जावा. बकासूरचा जो फायनल म्हणजे मोठं मैदान असतं हिंद केसरीचं, त्या मैदानामध्ये फायनलमध्ये त्याचा संघर्ष संपावा. श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये तो होताच, परंतु हिंद केसरीच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर दिसत नाही. आता तुम्ही बघितलं कासेगावचं मैदान असेल तिथेसुद्धा पराभव झालेला होता. कोरेगावचं मैदान असेल, पेडगावचं मैदान असेल, वडकीचं मैदान असेल, आणि भरपूर असे मैदान असतील, परंतु त्याला कमबॅक करावं लागेल, त्याच्या फॅन्ससाठी कमबॅक करावं लागेल. त्याला लवकरात लवकर कमबॅक महत्त्वाचं आहे. बकासूर एक मोठं नाव आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. एक सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी म्हणून त्याची ओळख आहे. संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचं नाव आहे, आणि त्याचा पहिरा घोटचा सर्जा किंवा देवा दादा या दोघांच्या सोबत नाव पुन्हा एकदा सांगतोय, अंदाजित पैरा एक जोडलं जातं आहे म्हणून सांगतोय. परंतु बघूया, अखंड महाराष्ट्र त्या पैऱ्याची वाट बघत होता. तोच पैरा, जे 2 पैरे सांगितले त्याच्या तोच पैरा असू शकतो की दुसरा कोण असू शकतो, तुम्हीसुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. परंतु सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता, पश्चिम महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते उद्या माळशिरसच्या हिंद केसरीच्या जुना बैलपोळा मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत, आणि त्यांचेसुद्धा एक नामांकित टॉपचेच पैरे झालेले आहेत, आणि ते सुद्धा टॉपच्याच पैऱ्यामध्ये येतील उद्याच्या मैदानामध्ये. बघूया, आणि मैदान जे आहे ते लाईव्ह लॉट जरा कमेंट्समध्ये सांगा किती वाजता चालू होतील काय. मी तर तुम्हाला तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. परंतु बघूया, सगळ्या महाराष्ट्रात उत्सुकता ती बकासूरची. बकासूर कोणासोबत पळेल? 2 पर्याय सांगितले, त्यातला एक
किंवा वेगळासुद्धा असू शकतो. बघूया.